मजदूरी में वीरा बोल अनिल लीडर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे बोला नाही. काय सांगाल पटकन प्रभाग 19 मध्ये उभा आहे आणि काय नेमकी उभं राहण्याचं कारण? नेमकं उभं राहण्याचं कारण माझं असं आहे का माझा जो प्रभाग आता 19 झालेला आहे तो पहिले वार्ड होता आणि माझ्या वार्डमध्ये गेल्या 35 वर्षापासून भाजपचा नगरसेवक, त्यामुळे माझ्या वार्डाचा काहीही विकास झालेला नाही. माझ्या वार्डाचे रस्ते तसेच आहे, ड्रेनेज लाईनची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. आता पाण्याची समस्या तर आज सगळ्या शहरामध्ये, पण माझ्या वार्डामध्ये जे मूलभूत सुविधा नागरिकांची ते सर्व माझ्या वार्डामध्ये, ड्रेनेज लाईन असो, पाणी असो, लाईटची असो, नागरिक समस्या असो. आता माझ्या वार्डामध्ये तो स्लम असल्यामुळं जेवढा निधी येतो तो नगरसेवक खाऊन घेतो. तो नगरसेवक इकडे काम करत नाही. माझा गुंटेवारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. माझ्या वार्डामध्ये जे आता नाल्याजवळ एक पूल आहे, त्या पुलाच्या कामाचं माझा मागचा जो नगरसेवक होता तो जो भाजपचा होता त्यानं ते 5 वर्षामध्ये ते पुलाचं काम केलेलं नाही आहे व्यवस्थित. आम्ही त्या काळामध्ये जेवढा तो निवडून आला होता तेव्हा 4ची लाईन काढून 6ची लाईन टाकली होती पाण्याची. ते पाण्याची 6ची लाईन त्यांनी सुरू करून दिली नाही. त्याच्यानंतर आमच्या वार्डामध्ये जे काही समस्या आहे ते समस्या दूर करायला आमच्या प्रभागामध्ये निवडून गेलेला नगरसेवक आजपर्यंत कधी फिरकलेला नाही. माझी अशी अपेक्षा आहे का मी माझ्या वार्डामधून अपक्ष उभा आहे आणि मी माझ्या वार्डासाठी जे काही माझ्याकडून होईल ते मी प्रयत्न करीन. मी प्रयत्न करत राहतो आणि मी जोपर्यंत आहे माझी जबाबदारी आहे का माझ्या नागरिकांचे, माझ्या वार्डाचे जे काही मूलभूत सुविधा आहे मी सगळं त्यांना व्यवस्थित करून देणं गरजेचं आहे. ज्या लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाही आहे मी माहिती करून देतो. माझ्या वार्डामध्ये आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे गुंटेवारीचा. ते गुंटेवारी ते आता जे काही आहे इलेक्शनच्या नंतर आम्ही ते गुंटेवारी करून घेणार आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे माझ्या वार्डामध्ये कचऱ्याचा. ते खूप मोठा प्रश्न आहे की ते कचऱ्याचे लोक येत नाही आहे व्यवस्थित वेळेवर. जागोजागी कचऱ्याचा ढीग लागलेला आहे. त्याच्यामुळे आजार पसरतो आहे. डेंग्यू आहे, मलेरिया आहे, तर लहान लहान मुलं खेळते. आता आमचा भाग स्लम असल्यामुळे आमच्या मुलांना खेळायला जागा नाही, पार्क नाही आहे, गार्डन नाही आहे, काही नाही. आता आमचा वार्ड जे काही आहे त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे. महानगरपालिका लक्ष देत नाही, निवडून आलेला नगरसेवक लक्ष देत नाही. सगळं इथे येऊन आम्हाला आश्वासन देते, मतं घेते. आश्वासन देऊन मतं घेऊन निवडून आल्यानंतर ते आमचं काम करत नाही. तोपर्यंत आमचं काम होत नाही. आता आम्हाला तर लढावं लागेल, भांडावं लागेल, सरकारशी भांडावं लागेल, महानगरपालिकेशी भांडावं लागेल. जो निधी स्लम एरियाचा, जो स्लम झोपडपट्टीचा निधी भेटतो, जे काही भेटतो ते नगरसेवक खाऊन घेतो. तो काहीच काम आम्हाला करून देत नाही. आता आमच्या वार्डामध्ये सगळ्यात मोठं, आता तुम्ही शानूरवाडीमध्ये जर सर्व केला तर तुम्हाला शानूरवाडीच्या गल्लोगल्लीमध्ये ड्रेनेजचं पाणी असं लोकांच्या घरात जात आहे, तरी लोक जगत आहेत. कोणाचं लक्ष नाही. महानगरपालिकेला त्याची कल्पना द्यायची, निवेदनं द्यायचे, ते नुसतं उडवाउडीची भाषा करतात, कोणी येत नाही. पाण्याचा प्रश्न आहे, पाणी इथे 8 दिवसाला येत आहे. तर हे सगळे जे प्रश्न आहे हे सगळे मी प्रश्न महानगरपालिकेत घेऊन जाणार आहे आणि माझ्या वार्डामध्ये जे नागरिकांना त्रास होतोय ते त्रास मी त्यांचा दूर करणार आहे. मी त्याच्यासाठी उभं आहे. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो या सोशल मीडियाच्या माध्यमाने का माझ्या वार्डाकडे कोणाचं लक्ष नव्हतं. भाजपचा वार्ड होता हा 35 वर्षापासून. मी अपक्ष मोमबत्ती निशाणी घेऊन उभा आहे. माझी निशाणी 7 नंबरला आहे. मला सर्व नागरिकांना विनंती आहे हात जोडून का मी पण तुमच्या वार्डाचा आहे, या मातीचाच आहे. मला मतदान करून आपलं सगळं जे सोयीसुविधा आपल्याला भेटायला पाहिजे ते आपल्याला भेटत नाही आहे, त्याच्याशी मी भांडू. तुमच्यासोबत खंबीरपणे मी उभा आहे. तुम्ही माझी साथ द्या, मी तुमची साथ देईन. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिल लीडर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.